मुलकप्रश्नच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत गुढीपाडव्यासाठी खास अशी साखरेची माळ। यासाठी पहिलं काय केलं मी, आपण जो दोरा ज्याला बनवणार आहोत साखरेची माळ त्याला हळदीच्या पाण्यामध्ये अशी भिजवून घेतली आणि वाळत घातली। ज्या मोल्डमध्ये आपण करणार आहोत ना त्याला असं थोडंसं तूप लावून घेतलं आणि मग ह्याला दोरा लावून ठेवून द्यायचा त्याच्यावर। आणि मग मी 1 कप साखरला अर्धा कप पाणी उकळत ठेवलं। पाणी इथे उकळते आता, हे मिश्रण आपण लक्ष द्यायचं। आपल्याला ना ह्याचा एकतारी पाक करायचा असतो, म्हणजे जास्त घट्टही होत नाही आणि अगदी नाही तर मग ना ते साखर खूप दगडासारखं होईल असं नको आहे आपल्याला। म्हणून आपल्याला ह्याचा एकतारीच पाक करायचा आहे। त्याला असं ढवळून घ्यायचं। आमच्याकडे गुढी आम्ही गावच्या घरी उभारत असतो, त्यामुळे होतं काय, बहुतेक वेळेला साखरेची माळ आम्हाला मुंबईतूनच घेऊन जावी लागते। म्हणून अशा वेळी जर तिथे पटकन करायची असेल आणि तिथे दुकानात मिळतही नाही, त्यामुळे मग आपण जर अशी घरच्या घरीच ही माळ बनवली तर ती खूप कमी वेळात आणि झटपट होते। आता मी हे मोल्डमध्ये करते। जर तुमच्याकडे मोल्ड नसेल तर काय करायचं, आपले जे द्रोण असतात ना, ज्याला सिल्वर फॉईलचे द्रोण असतात त्याच्यामध्येही तुम्ही करू शकता। ते आपसूक त्याच्यामधून जेव्हा वाळेल ना तेव्हा ते त्याच्यातून ती माळ आपसूक निघेल। तर तुम्ही द्रोण पण वापरू शकता किंवा काय काय वेळी काय होतं वाटीत करू शकता स्टीलच्या, असं कुठल्याही प्रकाराने आपण ही माळ करू शकतो। मी याच्यामध्ये थोडंसं केशर घातलं आहे आणि पिवळा रंग घालणार आहे, सो त्यामुळे ते खूप छान कलरचे दिसतील, कलरफुल दिसतील, म्हणून मी याच्यात पिवळा रंग घालणार आहे। आता याला आपण मिक्स करून घेऊया। पाक व्हायला जास्त वेळ लागत नाही, एकतारी पाक व्हायला। बघा जसजसा कलर बदलत जाईल ना त्याचा, तसतसा पाकही खूप छानसं सुरेख दिसतो। म्हणजे सफेद आपण केले ना तर ते असं एकदम, मग त्याचं जे साखर असते ना ती त्याच्यात दिसते। आपण जेव्हा रंग घालतो ना तेव्हा ते खूप छान असे आकर्षक दिसतात, म्हणून मी इथे रंग घातला आहे। असा आपला हा पाक तयार आहे। आता आपण जे इथे मोल्डमध्ये जे धागा लावून ठेवला आहे ना त्यामध्ये हे हळूहळू करून आपल्याला घालायचं आहे। हे पूर्ण घालून झालं ना की 1 तास सेट करायला ठेवा, लागत नाही 1 तास, अर्धा तासातच हा होऊन जाईल। तुम्हाला कळेल जसं मोल्डमधून निघत असेल ना, अलगद जर तुम्ही दोरा उचलला तर ते निघते अर्ध्या तासात, तर मग ही माळ तयार आहे। हे बघा पूर्ण घालून झाल्यावर ना तुम्हाला हे असं दिसेल। आणि एक आपण अर्ध्या तासाने आता ह्याला काढूया। हे बघा मोल्डमधून हे एक अर्ध्या तासातच निघालेले आहेत। अशी आपली ही सुंदर अशी साखरेची माळ गुढीपाडव्यासाठी तयार आहे। तुम्ही बघू शकता आपली सुरेख अशी ही साखरेची माळ। तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वेलकम क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। येत्या गुढीपाडव्याला नक्की करून पहा। धन्यवाद।